सलग 2 दिवस वर्क फ्रॉम ऑफिस केल्यानंतर आज मी वर्क फ्रॉम होम करणार होती. फ्रॉम होमचा दिवस आला म्हणजे सकाळी आरामात उठणं, आरामात आपल्या दिवसाची सुरुवात करणं. सो मी फ्रेश वगैरे झाल्यानंतर गरम पाणी पिऊन मस्त आईने बनवलेले मेथीचे लाडू खाल्ले. सो काल रात्री बॅडमिंटन खेळता खेळता माझ्या नवऱ्याचा पाय थोडा स्लिप झाल्यामुळे त्याला थोडी सूज आली होती. सो मी त्याला सकाळी बर्फ मस्त चोळून दिला आणि तो खूप खुश होता, कारण की त्याची मी पूर्ण सेवा करून देत होती. वर्क फ्रॉम होम म्हटलं म्हणजे काही आराम नसतो आमच्या कॉर्पोरेट मजदूरला. सो व्यवस्थित माझा सेटअप करून घेतला, टेबल सेटअप करून घेतला आणि मॉनिटर सेटअप करून घेतला आणि जागा साफ करून घेतली. रोज सकाळी 11:15 माझा स्टँडअप कॉल असतो. कॉल स्टार्ट व्हायच्या आधी मी सगळे पिंग्स आणि ईमेल्स रीड करून घेतले. तेवढ्यात माझं पॅन्टालून्सचं ऑनलाईन ऑर्डर केलेलं पार्सलही आलं होतं आणि मग नंतर 11:15 माझा स्टँडअप कॉल सुरू झाला. सगळे अपडेट्स दिल्यानंतर आजच्या कामांची टू डू लिस्ट बनवून घेतली आणि लगेच डॉक्टरांना कॉल करून त्यांची अपॉइंटमेंट घेऊन घेतली फॉर कन्सल्टन्सी. सो पायाला बरं वाटावं म्हणून मी थोडा बाम लावून त्याला व्यवस्थित बँडेज बांधून घेतली. सो एका पायावर बिलकुल प्रेशर देता येत नव्हतं म्हणून आमची अशी एका पायावर लगडी करत करत कसरत चालू होती. आणि एवढं सगळं लागलेलं असतानाही आम्ही काटाकीर मिसळ खायला गेलो, कारण की जवळच त्यांचं आउटलेट होतं. आम्ही दोघं खादाड त्यांच्या तिखट तर्रीचे आणि मठ्याचे खूप मोठे फॅन आहोत आणि जोपर्यंत नाक वाहत नाही तोपर्यंत मी ती तिखट तर्री आणि मिसळ खातच होती. आणि मग मस्त पोटपूजा करून आम्ही पटकन घरी जायला निघालो, कारण की ऑफिसही पूर्ण करायचं होतं आणि बाकीचे कामही आवरायचे होते. सो थँक्यू फॉर वॉचिंग.